गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत। काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांची आघाडी धोक्यात आली आहे। दोघेही आता कुणाशी हात मिळवणी करणार, सतेज पाटील कुणाच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यावरचा हा खास रिपोर्ट। गोकुळच्या रणांगणात भेटीगाठीचं राजकारण। सतेज पाटील भाजप नेत्यांच्या भेटीनं समीकरण बदलणार। राजकारणात कुणीही कायमचा शत्रू मित्र नसतो, मुश्रीफांचं सूचक विधान। राजकारणामध्ये कधीच शत्रू शत्रुरात नाही, मित्रा मित्रात। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनं कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। मागच्या वेळी पराभव झाल्याची सल भाजप खासदार धनंजय महाडिक गटाच्या मनात आहे, तर दुसरीकडे गोकुळ ताब्यामध्ये ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली। मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची एकजूट होती। यंदा मात्र राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसत आहे, कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, भाजपचे सहयोगी सदस्य चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सतेज पाटील यांनी भेटी घेतल्या। त्यामुळे या केवळ सदिच्छा भेटी आहेत की गोकुळच्या निवडणुकीची गणितं जुळवण्याचा प्रयत्न, याची चर्चा सुरू झाली। मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केलाय। त्याच्यामध्ये आम्ही लढणार आहोत युतीमार्फत, आणि ते काँग्रेसचे मोठे नेते असल्यामुळे ते लढणार आहेत स्वतंत्र। आता महायुतीचा विजय हा काळ्या दगडावरचा पांढरी रेघ आहे, त्यामध्ये आता त्याचा काही संशय राहिलेला नाही। परंतु शेवटी त्यालाही प्रयत्न करावे लागतील निवडणुकीसाठी। एकदा उमेदवार उभे राहिल्यानंतर उमेदवारांना चैतन्य आणावं लागेल। काँग्रेसचे सतेज पाटील आणि भाजप नेते धनंजय महाडिक यांच्यातील संवाद वाढतोय का, असा सवाल केला असता मुश्रीफांनी राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं सूचक विधान केलंय। तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी सतेज पाटील यांनी घेतलेल्या भेटीवर हा प्रचाराचा भाग असल्याचं म्हटलंय। आम्ही काही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याच्यामध्ये गणपतराव दादा असतील अशा अनेक लोकांच्या भेटी आम्ही त्या ठिकाणी घेतल्या। तोही प्रचाराचा एक भाग होता, आणि त्या निमित्तानं आमची ही कालची झालेली भेट ही आमच्या घरी आल्यानंतर त्यांची ही सदिच्छा भेट ही निश्चितपणानं गोकुळच्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग समजून त्याच्याकडं सर्वांनी बघावं। दुसरा कोणताही राजकीय अर्थ त्याच्यामधून काही नव्हता। निवडणुकीमध्ये कोण शत्रू किंवा मित्र असत नाही। राजकारणामध्ये कधीच शत्रू शत्रुरात नाही, मित्रा मित्रात नाही। आणि त्यांचा तसा प्रयत्न असेल तर त्यालाही माझ्या शुभेच्छा आहेत। मुश्रीफ महाडिक वादाचा सतेज पाटलांना कसा फायदा होऊ शकतो, पाहूयात आपण। गेल्या निवडणुकीतील पराभवाची महाडिक गटाच्या मनात अद्यापही सल कायम आहे। मुश्रीफ गटानं गोकुळमध्ये तयार केलेल्या नवीन संस्थांवर महाडिक गटाचा आक्षेप आहे। प्रारूप यादीच्या सुनावणी दरम्यान दोन्ही गट आमने सामने आल्यानं संघर्ष समोर आला। महायुतीत एकत्र असूनही दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत राजकीय वाद लपून राहिलेला नाही। याच गटबाजीतून काँग्रेसचे नेते सतेज पाटील राजकीय फायदा घेण्याची शक्यता आहे। सतेज पाटलांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानं जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार का, याची चर्चा सुरू झाली। गोकुळच्या निवडणूक निमित्तानं महायुतीत धुसफूस सुरू आहे, त्याचा फायदा सतेज पाटील कसा उचलतात आणि कोल्हापुरातील राजकीय समीकरणं कशी बदलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।